गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत 19 दुचाकी चोरणाऱ्या 2 जणांना रंगेहात पकडण्यात आले, तर एक अन्य जण फरार आहे. भंडारा जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे नोंदीत असलेल्या दुचाकींची व चोरीचे गुन्हेगार तपासणी करीत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेला दुचाकी चोरट्यांबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या श्रीनगर येथील सोनू उके याच्या घरी जाऊन तपासणी केली. यात त्याच्या घरी ठेवून असलेल्या 10 दुचाकी आढळल्या. वाहनांची कागदपत्रे मागितली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशी दरम्यान त्याने या दुचाकी चोरीच्या असल्याचे कबूल करीत नितीन खोब्रागडे व प्रवीण कंगाले या दोघांचाही सहभाग असल्याची माहिती दिली. या माहितीवरून सोनूला सोबत घेऊन वाकेश्वर येथे खोब्रागडे यांच्या घरी झाडाझडती घेतली असता तिथून पोलिसांनी 9 दुचाकी हस्तगत केल्या. त्यांच्याकडेही कुठल्याही दुचाकीची कागदपत्रे नव्हती. वाहन पोर्टलवरून दुचाकीचा खरा नंबर व मालकांची यादी काढण्यात आली. तपासांती तिघांनी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे कळले आहे, तर पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.